अनेक देशात आम्ही पाहिलं की एखाद्या देशावर किंवा एखाद्या नागरिकावर किंवा सैन्य स्थळावर हल्ला झाल्यावर ताबडतोब 24 तासामध्ये बदला घेतला जातो. आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहेत का? भोंगे वाजणार आहेत, ब्लॅकआउट होणार आहे, बरोबर ना? भोंगे वाजतील, काळोख, महत्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जातील वगैरे वगैरे वगैरे. आम्ही 1971 साली हे पाहिलंय सगळं. याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते विविध माध्यमातून. पण जशा टाळ्या वाजवल्या तसं आता युद्ध सरावात अजून काही दिवस झाले. आता आमच्या सैन्याचा युद्ध सराव सुरू आहे. सैन्य हे कायम सज्ज असलं पाहिजे, ते आहेच. भारतीय सैन्य हे कायम सज्ज आहे. आता आमचा प्रश्न आहे, संरक्षण मंत्री, देशाचे प्रधानमंत्री आणि तिन्ही सेना दलाच्या प्रमुख असलेला राष्ट्रपती, त्यांना हे माहिती आहे की नाही हेच मला माहित नाही. राष्ट्रपती या तिन्ही सेना दलाचे प्रमुख आहेत, पंतप्रधान नाहीत, राष्ट्रपती प्रमुख आहेत. देश युद्ध करतो आहे हे तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांना माहित आहे की नाही याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. आमचं प्रधानमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही ताबडतोब भारत पाकिस्तान हा जो तणाव आहे आणि त्याचा फटका भारताला भविष्यात बसण्याची शक्यता आहे, तो म्हणजे आर्थिक दृष्ट्या. पण देश आणि जनता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि अभिमानासाठी कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार आहे. की तुम्ही आहात म्हणून आम्ही सामना करणार नाही, या देश आहे.